बातमी हिंगोलीत नाही। पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रकमेतून राज्य सरकारनं कपात केली आहे। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झालंय। मात्र नुकसानग्रस्त शेती पिकांचे अजूनही पंचनामे झाले नाहीत। तर आमच्या शेती पिकांच्या मालाला योग्य भाव द्या, आम्हाला नुकसान भरपाईची आवश्यकता राहणार नसल्याचं हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलंय। या संदर्भात हिंगोलीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या नुकसानी संदर्भात ज्या राज्य सरकारने जे आहे ते रकमेच्या कपात केलेली आहे, त्याचबरोबर जे कमाल 3 हेक्टर पेक्षा जी हे होती क्षेत्र होतं ते आता 2 हेक्टर आणून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल? राज्य सरकारने काल निर्णय घेतलेला आहे, जे नुकसान भरपाईचे क्षेत्र आहे ते कमी करण्यात आलेलं आहे। सर जी, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या काळात त्यांनी जे 2 हेक्टरची मर्यादा होती ती 3 हेक्टर वाढवली, त्याच्यावर समाजाचा आनंद झाला। परंतु कालच्या जे निर्णयामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की बाबा आता मर्यादा ती कमी केली आहे, तो फार नुकसानकारक आहे। परत रक्कम सुद्धा कमी केली आहे। 13,600 रुपये हेक्टर होती, 17,000 बागायतीला देणार होती, ती सुद्धा कमी करून आणि 8,000 पर्यंत देणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे। एकतरी किती अतिवृष्टी झाली, कोणी येतं पंचनामे वगैरे करायला काही येत नाही आमच्या धुऱ्याकडे, परंतु हा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यासाठी फार घातक आहे। निश्चित बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, मात्र या ठिकाणी कुठे पंचनामे झालेले नाहीत। आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत। पंचनामे झालेत का नुकसानग्रस्त शेतकरी? नाही, पंचनामे मुळीच झाले नाहीत आणि पंचनामे करणारे जरी अधिकारी जे आले कंपनीचे, ते पण शेतकऱ्याकडून 100-500 रुपये मागणी करतात प्रत्येक वेळी। आणि सरकारचं जे धोरण आहे, सरकारी किंवा ती खाजगी कंपन्याला पीक विम्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात, हे कॉन्ट्रॅक्ट देणं खाजगी कंपनीला दिल्यापेक्षा डायरेक्ट शेतकरी आणि सरकारचा संबंध असणं हे महत्वाचं आहे। कारण कंपनी सरळ थेट सरकारकडून पैसे खाते आणि खाली शेतकऱ्याला पंचनाम्यासाठी डायरेक्ट त्यांचे अधिकारी पाठवून पैसे घ्यायला लावतात आणि पंचनामे होऊनही त्याचं फक्त किमान 25% अग्रिम पीक विमा मंजुरी देतात आणि 100% जिथं शेतकऱ्याला पीक विमा आतापर्यंत मिळाला नाही, कोणालाही मिळाला नाही। काल कृषी मंत्र्यांनी एक वक्तव्य केलं की ढेकळाचे पंचनामे करायचे, कसं बघता? कृषी मंत्री म्हणावं का काय म्हणावं तेच कळत नाही। कृषी मंत्री हा जर शेतकऱ्याचा एखादा नेता असता तर त्याला कळायला असतं की शेतकऱ्याबद्दल काय बोलावं म्हणून। आता हे बघू शकता कालच्या पाण्यामुळे कसं नुकसान झालंय ते। आता हे पीक नाही तर याचं नाही पंचनामे करायचे, मग कशाचे करायचे? शेतकरी काय तुम्हाला तुमच्या खिशातून मागत नाही साहेब, शेतकरी शेतकऱ्याच्या कष्टाचा मेहनतीचा पैसा मागतोय, तो स्वतःच्या मालाला हमी भाव मागतोय, तो काय तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे मागत नाही। तो जे कोणी कृषी मंत्री साहेब असतील, कृषी मंत्री साहेबांनी काहीतरी एक भान ठेवून स्वतःचं वक्तव्य करायला पाहिजे की ढेकळाचे पंचनामे करायला पाहिजे। शेतकरी ढेकळातच आहे साहेब, पहिल्यापासून आहे आणि शेवटपर्यंत ढेकळातच राहणार आहे। तुम्ही त्याच भाषेत जर शेतकऱ्याला धरत असाल ते खूप खंत आहे या गोष्टीची। हे राज्य सरकार शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेते का? नाही सर, तर शेतकऱ्याचा मालाला पळ जर भाव जर दिला तर या शेतीच्या विम्याला वगैरे कशाची गरज पडू शकणार नाही। तर शासनाने या मालाला भाव देतो म्हणून हमी भाव ठरवला तर हमी भाव काय भेटत नाही आणि शेतकऱ्याचा विचार करणारा नेता कोणी राहिला नाही सर। साहेब, पुन्हा एक मुद्दा सांगायचा म्हणजे झाला तर शेतकऱ्या गेल्या सरकारने जेव्हा सरकार त्यांचं येण्यासाठी जे मोफत योजनांची भरघोस घोषणा केल्या होत्या, त्या पुन्हा अजून शेतकऱ्यासाठी त्यांनी जे हेक्टरी 3 हेक्टर पर्यंत नुकसानग्रस्ताची वाढवली होती, ती आता या सरकारने घेतलेला निर्णय होता ते 2 हेक्टर पर्यंत आणून ठेवलाय। पुन्हा ज्या भरघोस मोफत योजना आहेत त्या मोफत योजनेपेक्षा शेतकऱ्याचे काय भलं होईल हे बघावं माझ्या मनानं। तर निश्चित बघायला गेलं तर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने काहीतरी मदत करावी अशी भावना हिंगोलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।